नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र प्रीती असते तर अद्वैत तिला विचारतो की मला एक गोष्ट सांग की वर्मा जे काही गोल्डवाले आहे तर त्यांना आपण डिझाईन पाठवल्यात का. तेव्हा आता प्रीती म्हणते की नाही सर, अजून मात्र काही फायनल नाही झालेलं. जे काही ते साहेब होल्डवर असतात तर अद्वैत त्यांना सांगतो हे बघा अजून काही फायनल नाही झालेलं आणि तुम्ही तर सांगतात की ॲडव्हान्स पेमेंट दिले म्हणून. तेव्हा आता तेथे सरोज, राहुल, रोहिणी हे सर्व असतात आणि अद्वैत त्यांच्यासमोर आता या साहेबांशी बोलत असतो की तुम्ही एकदा नीट रेकॉर्ड चेक करा आणि त्यानंतर मला कॉल करून सांगा. आता फोन ठेवल्यानंतर अद्वैत लगेच राहुलला म्हणतो की वर्मा गोल्डवाल्याबद्दल मला काही अपडेट हवे आहे आणि तू त्यांना अप्रूव्हल दिले का. तेव्हा राहुल मुद्दाम नाही दादा असं म्हणतो, माझ्याकडून तर असं काही गेलेलं नाही. तेव्हा आता रोहिणी ही राहुलकडे बघून हसते. त्यावर आता प्रीती म्हणते की हे बघा सर, मला आठवते म्हणजे जितकं की वर्मा गोल्ड मधून एक माणूस आपल्या ऑफिसमध्ये आला होता तरी ते खरं, पण तो कधी आला, कुणाला भेटला आणि कधी गेला हे खरंच काही कळलेले नाही. तेव्हा तर तुम्ही सुद्धा मीटिंग मध्येच होतात. त्यावर आता अद्वैतला राग येतो. अद्वैत म्हणतो की हॉट डू यू मी, तो माणूस आला होता आणि कुणाला भेटला हे तुम्हाला माहिती नाही म्हणजे काय, कळले नाही हे कसं. आणि तो सरोजला विचारतो की आई त्यांचा कोणी माणूस तुला भेटला होतात का. त्यावर आता सरोज म्हणते की नाही. आणि काय रे काय झाले. तर अद्वैत आता भयंकर चिडलेला असतो. आई हे बघ आपल्याकडे असे व्यवहार कधी होत नसतात आणि वर्मा गोल्ड वाल्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आपल्याला काही ऍडव्हान्स पेमेंट केलेला आहे. मग काय नॉनसेन्स पण आहे हा सर्व आणि हे सर्व कोणी केले. म्हणून अद्वैतची आता खूप अशी चिडचिड होते आणि तो राहुलला म्हणतो की राहुल आत्ताच्या आत्ता मला या संदर्भात सर्व काही अपडेट हवे आहे. तर राहुल मुद्दा म्हणतो की हो हो मी लगेच त्यांना फोन करतो. तेव्हा आता राहुल अद्वैत समोरच फोन लावतो आणि लगेच आता फोन ठेवून अद्वैतला सांगतो की हे बघ दादा, अरे त्यांचं असं म्हणणं आहे की ते इथे येऊन सुद्धा गेले आणि ते असं म्हणाले की ते इथे आले होते आणि त्यांनी सगळे काही पैसे कलाला दिलेत म्हणून. आणि ते मला असे सुद्धा म्हणाले की कलाने ते पैसे तिच्या पर्समध्ये सुद्धा ठेवलेत आणि त्यानंतर मग ते इथून निघून गेले. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो आणि त्याला आता कलाचा राग येतो. परंतु आता राहुलच्या अगदी मनासारखं होत असतं कारण त्याचा जो काही नयनाचा ऐकलेला प्लॅन आहे तो अगदी वर्क होत असतो. त्यानंतर आता सरोज आणि रोहिणी तर अद्वैतच्या अगोदर घरी निघून येतात आणि अद्वैत येण्याची वाट पाहत असतात. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी अगं अद्वैत तर येत असेल आणि आता मात्र घरामध्ये बघतच राहा कसा तमाशा होतो ते. आणि आता मात्र त्या दोघांमध्ये जे काही होईल त्यामध्ये तू मात्र काही पडू नकोस आणि तू जर मध्ये बोलली तर डॅड मात्र 4 शब्द ही तुला सुनावतील आणि डॅडचं मात्र कलाकडे झुकतं माप बघू आणि अद्वैत सुद्धा तापेल. त्यामुळे तू शांत राहा, स्वतःला अगदी कंट्रोल कर. आणि तेवढ्यात मात्र आता अद्वैत खरे खरे करत आता तेथे येतो आणि राहुल तर तेथेच बसलेला असतो आणि सरोज, रोहिणी सुद्धा. आबा आता अद्वैतच्या आवाजाने बाहेर येतात आणि अद्वैतला विचारतात की अद्वैत काय झाले, तू असं का ओरडतोस. आणि तेवढ्यात कला सुद्धा बाहेर येते आणि अद्वैतला पाहून ओरडताना विचारते की काय झालं चांदेकर, तू इतका का ओरडतोस, इतका का चिडला असेल, काय झाले. तेव्हा नयना सुद्धा बाहेर येते. तर अद्वैत आता सर्वांसमोर कलाला विचारतो मला एक गोष्ट सांग की काही वर्मा गोल्ड वाल्यांकडून एक माणूस आपल्या ऑफिसमध्ये आला होतात का. तेव्हा कला म्हणते की हो. तर अद्वैत म्हणतो की याचा अर्थ तू त्याला भेटलीस. कला म्हणते की हो आमची भेट झाली परंतु अद्वैत मात्र तिला पुढचं काही बोलून देत नाही आणि म्हणतो की एक सेकंद, फक्त मी तुला जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नाची तू उत्तर दे. आणि काय असे निर्णय घेणारी तू कोण लागून गेलीस आणि स्वतःला फार शहाणं समजतेस का. तेव्हा आता कला म्हणते की अद्वैत अरे काय झालं हे तरी सांग मला. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की त्या माणसाने तुला पैसे दिलेत ना. तर कला म्हणते की हो, त्याने जे पैसे दिले ते मी घेतले सुद्धा आणि याबद्दल मी तुला सांगणारच होते. त्यावर आता अद्वैत विचारतो की कधी सांगणार होतीस. मुळात कोणी येईन आणि तू त्यांच्याकडून पैसे घेशील. मुळातच तू चांदेकर डिझायनर म्हणून काम करते की अकाउंटर म्हणून. त्यावर आता कला शांतपणे म्हणते की चांदेकर हे बघ एकदा ऐकून घे. परंतु अद्वैत आता भयंकर चिडलेला असतो. तो आता कलाला गप्प राहायला सांगतो. तुला ही काम इतकी सोपी वाटतेत का आणि घरात जसं तू किराणा भरते आणि दुसरीकडे तू फोडणे टाकतेस इतकं सोपं वाटतं. अगदी घरातील काम करते तसे हे काम नसते. चांदेकर ज्वेलरचा हा जो काही बिझनेस आहे तो अगदी करोडोंचा आहे. मग तुझ्यामध्ये हा कॉन्फिडन्स आलाच कुठून. आणि ऑफिस मधून तू घरापर्यंत एकटी आली, जर वाटेमध्ये काही झालं असतं, चोरी झाली असती, तुझ्यावर हल्ला झाला असता किंवा तुझ्या वेंदळेपणामुळे पैसे गहाळ झाले असते तर या सर्वाची नुकसान भरपाई कशी करणार होतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर अरे ऐकून घे, मी अगोदर त्यांना नाहीच म्हणत होते पण अक्षरशः मात्र त्यांनी माझ्या हातावर पैसे बळजबरीने ठेवून दिले आणि ते मला असं म्हणाले की काम थांबवायला नको म्हणून मी हे सर्व करतोय आणि त्यांच्याकडे वेळ सुद्धा नव्हता म्हणून ते तसेच निघून गेले. तेव्हा आता नयना आणि रोहिणी, राहुल यांना तर खूप असा आनंद होत असतो. राहुल आणि नयना एकमेकांकडे बघून हसतात. तर कला ही अद्वैतला
म्हणते अरे तू तेथे नव्हता म्हणून त्यामुळे नाईलाजाने ते पैसे मला घ्यावे लागले. तेव्हा अद्वैत बोलणार तोच लगेच आबा म्हणतात की अद्वैत थांब बरं. आणि कला अद्वैत जे काही म्हणतो त्याप्रमाणे तू आज वागलीस का? तेव्हा आता कला म्हणते की हो आजोबा. तर आबा म्हणतात की अगं कला तू असं का केलंस बरं? आणि हे बघ इतका मोठा पैशाचा व्यवहार करताना तू चांदेकरांच्या ऑफिस मधील कोणत्याही वरिष्ठ असं माणसाशी बोलायला होतं. अगं अद्वैत एकदम बरोबर बोलतो. तेव्हा मात्र आता रोहिणी म्हणते की सरोज वहिनी अगं हो की नाही आपल्याकडे पैशांचे हे देवाणघेवाणचे व्यवहार करताना मात्र प्रॉपरली त्याचे रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात ना? तर सरोज म्हणते की हो ऑफकोर्स. रोहिणी म्हणते की हो ते पण वर्षानुवर्ष. तर सरोज म्हणते की हो अर्थातच. आणि कलावर रागवते. कलाला म्हणते की आज ऑफिसमध्ये जे काही वागलीस ना तू हे तर त्यामुळे ऑफिसमध्ये काय असा गोंधळ झाला आणि तेथे तर गोंधळ होणार आहे परंतु क्लायंट समोर मात्र आपली काय अशी इमेज राहणार आहे एकदा विचार केलास का तू कधी? त्यांना तर असेच वाटेल की आपल्या व्यवहारामध्ये असा पारदर्शकपणा नाही म्हणून हे जे काही केले त्या सगळ्याला जबाबदार तुलाच धरायचे ना? खडतूस डिझायनर. आणि काय ग तुला काय वाटलं की तू चांदेकरांचे व्यवहाराचे सांभाळशील? काही व्यवहार करायला निघालेस 5 पैशाची सुद्धा लायकी नाही तुझी असे व्यवहार करण्यासाठी आणि सांभाळण्याची सुद्धा. त्यावर आता कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम मला माफ करा आय एम व्हेरी सॉरी परंतु माझ्या मनात मात्र असा कोणताही काही व्यवहार अगदी गैरव्यवहार करण्याची काही असा गैरसमज नव्हता. म्हणजे मी काही केलेलं नाही म्हणून कला आता आजोबांची माफी मागते आणि आजोबा मला प्लीज माफ करा. चांदेकरांच्या व्यवहारामध्ये असं काहीतरी घोळ व्हावा असा हेतू माझा अजिबात नव्हता. मी मनापासून सॉरी म्हणते प्लीज. आणि यापुढे सुद्धा असा काही गोंधळ नाही होणार मी तुम्हाला शब्द देते. त्यावर आता सरोज रागाने म्हणते. तेव्हा आता सरोज रागाने म्हणते की स्वतःला काही कळलं नाही असं म्हणते परंतु या सर्व मागे तुझा नेमकं काय हेतू होता हे जरा स्पष्टच झाले. त्यावर आता रोहिणी म्हणते की हो ना सरोज वहिनी आणि युजुअली जे काही काम आहे ते करताना मात्र प्रत्येकाला विचारून करत असते. याला विचार त्याला विचार. मग एवढा मोठा पैशाचा व्यवहार केला तू मग साधं तुला कुणाला विचार असे वाटले नाही का? नाही म्हणजे तुम्ही कसे गरीब आहात आणि पै न पै तुम्ही कसे जपून वापरता याचा कायम तर तू नेहमी ढिंडोरा पिटवत असते आमच्याकडे. आणि परत म्हणते की सॉरी चांदेकरांच्या पैसे इम्पॉर्टंट नाही वाटत का? एवढी मोठी रक्कम तुझ्या हातात आली होती मग तुला कुणालाच का असं विचारावं असं वाटलं नाही? अगं एकदा तरी एका शब्दाने तू आम्हाला म्हणजे शकली असती पण तुला ते मुद्दाम विचारायचं नव्हतं म्हणून तू नाही विचारलं. त्यावर आता कला काही उत्तर देत नाही. कलाला आता यांनी जो काही प्लॅन केलेला आहे तो काही तिच्या लक्षात आलेला नसतो आणि बिचारी आपली शांत असते. आणि रोहिणीला तर बोलायला संधी चालूनच आलेली असते आणि ती सरोज वहिनीला म्हणते की बिचारी सरोज वहिनी जे काही तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर बोलते. हिच्या मनात नक्की काहीतरी असं वेगळं होतं. आणि तेवढ्यात आता हे सर्व काही होतं हे बघून राहुल आणि नैना एकमेकांकडे बघून खूप खुश असतात. रोहिणी म्हणते की हे जे काही होतं ते इतकं साधं नाही. त्यावर आता कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम मी एकदा तुम्हाला म्हणाले आणि पुन्हा मनापासून पुन्हा एकदा मी तुम्हाला सॉरी म्हणते पण माझ्या मनामध्ये काही असं रोहिणी मॅडम वेगळं नव्हतं. त्यावर आता अद्वैत विचारतो की पैसे कुठे आहे? तर कला म्हणते की पर्स मध्ये आहेत. त्यावर आता अद्वैत लगेच म्हणतो की रूम मध्ये गेल्यानंतरच मला सगळे पैसे हवे आहेत. तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की चला झालेला गोंधळ आता मिटलेला आहे त्यामुळे परत हा विषय वाढू नका आणि सर्वांनी मात्र आपापल्या कामाला लागा असे बोलून आता प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये निघून जातो. आणि कला ही तेथे उभी असते आणि आबा सुद्धा ते अगदी समजावून कलाला म्हणतात की कला बाळा आज जे काही झालं ते पुन्हा व्हायला नको. त्यानंतर आता रूम मध्ये आल्यानंतर अद्वैत स्वतः काही त्याचं अंथरूण बेडवरील व्यवस्थित करत असतो. तर कला म्हणते की थांब अरे मी सगळं काही व्यवस्थित करून देते थांब तू नको करू. परंतु अद्वैत मात्र तिच्याशी बोलायला तयार नसतो आणि जे काही कलाने त्याचे जे काही कपडे आत आणले असतात तर स्वतः तो कपाटामध्ये ठेवून देतो. कला म्हणते की अरे थांब ना मी करते परंतु तरी सुद्धा अद्वैत तिच्याशी काही एक शब्द नाही बोलत. तेव्हा कला बॅग घेते आणि बॅग मधून ते पैसे काढून ती अद्वैतच्या हातात देते की चांदेकर पैसे. तेव्हा अद्वैत काही न बोलता ते पैसे घेतो. तर कला म्हणते की अरे मनात की चांदेकर अरे एकदा तरी तू काहीतरी असं माझ्याशी बोल असं तू शांत राहू नकोस. अरे हा आबोला मला नाही सहन होत खोलीमध्ये फक्त आपण दोघीच असतो मग असा आबोला का? त्यामुळे ती मनात विचार करते की नक्की असं काय करू काही झालं तरी याला बोलायला लावलंच पाहिजे. तेव्हा अद्वैत मात्र आता लॅपटॉप मध्ये आपलं काम करत असतो. तर कला ही आता मुद्दाम गाणं म्हणायला सुरुवात करते की हृदयी वसंत फुलताने प्रेमात रंग यावे असं ती अद्वैतकडे बघत म्हणत असते. तरी सुद्धा अद्वैत काही तिच्याकडे ढुंकून पाहायला तयार नसतो आणि मनात आता कला म्हणत असते की बोल ना अगं अरे अद्वैत असं काहीतरी बोल की खरे तुझा आवाज
चांगलं नाही, माझ्या आवडत्या गाण्याची तू वाट लावते, बोल ना चांदेकर, अरे काहीतरी बोल माझ्याशी. म्हणून कला त्याच्या जवळ येते आणि पुन्हा गाणं म्हणायला सुरुवात करते. तर अद्वैत रागाने उठतो, आपला लॅपटॉप घेतो आणि तो कलापासून पुन्हा बेडवर जाऊन थोडंसं लांब जाऊन बसतो. तेव्हा कला मुद्दा म्हणते की चांदेकर, अरे मी तुझ्या पाण्याचा ग्लास आणला की नाही सांग ना एकदा, मला खरंच नाही आठवत आणला किंवा नाही आणला. आणि परत बघून म्हणते की आणला आणि आज मात्र तू उद्यासाठी गजर लावून ठेवशील का, माझ्या फोनची बॅटरी लो आहे आणि चार्जर सुद्धा नाही सापडत. तेव्हा आता अद्वैत हे सर्व ऐकल्यानंतर मनात म्हणतो की खरंच किती निर्लज्ज मुलगी आहे, स्वतः मात्र एवढी मोठी चूक केली आणि आता मात्र मुद्दाम बोलण्यासाठी मागे मागे करते, हिला खरंच काही वाटत नसेल का. तेव्हा कला सुद्धा आता अद्वैतकडे बघत मनात म्हणते की याने स्वतःहून माझ्याशी बोलावं म्हणून मी खरंच किती प्रयत्न केले, पण मात्र याच्या अशा वागण्यावरून काही होईल असं नाही वाटत आणि जाऊन दे आता, सरळ मीच विषय काढते, नंतर प्रकरण हे चिघळण्यापेक्षा जे काही आत्ता व्हायचे असेल ते आत्ताच होऊन दे. म्हणून कला ही चांदेकर जवळ येते आणि चांदेकरला म्हणते की चांदेकर, अरे खरंच मी मनापासून तुझी माफी मागते, अरे हे सगळं काही मी मुद्दामून नाही केलं रे आणि यापुढे मात्र असं कधीही नाही होणार याची मी पूर्णपणे अगदी खबरदारी घेईल, अगदी मनापासून मी काळजी घेईल आणि मला माहिती आहे की मी जो काही आज व्यवहार केला त्यामुळे मात्र चांदेकरांच्या जे काही व्यवहाराला अगदी मोठा फटका बसला, परंतु असं मात्र मी परत कधीही नाही होऊन देणार, मी तुला प्रॉमिस करते. खरंच अद्वैत माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज असं तू शांत राहू नकोस, अरे तू माझ्याशी बोलावं त्यासाठी मी काय करू ते तरी मला सांग. तेव्हा अद्वैत अगदी कलाकडे ढुंकून सुद्धा पाहायला तयार नसतो आणि बोलायचं तर लांबच असतं. तेव्हा तो अगदी तडकन उठतो आणि लगेच रागाने तो बाहेर हॉलमध्ये येऊन बसतो. तेव्हा कलाला आणखीन टेन्शन येते. तेव्हा आता अद्वैतच्या लक्षात येते की आईच्या खोलीचा रूम हा लाईट चालू दिसतो, म्हणजे आई अजून जागी आहे. तर तेव्हा तो आता सरोजच्या रूम मध्ये आल्यानंतर लगेच सरोज जागीच असते. तर अद्वैत लगेच सरोजला विचारतो की आई काय झाले, अगं तू तर अजूनपर्यंत जागी आहेस का. तर सरोज म्हणते की अद्वैत तू ये ना इकडे बस. तेव्हा अद्वैत आणि सरोज हे एका तेथे सोफ्यावर बसतात. तेव्हा आता सरोज म्हणते की काय रे, आज तर खूप दिवसांनी तू वाट चुकलास. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई तसं नाही, कारण तुला रात्री तर लवकर झोपते आणि मी बघितलं सुद्धा की तुझ्या रूमचा लाईट ऑन होता म्हणून मी बघण्यासाठी आलो आणि काय झालं. तेव्हा आता सरोज म्हणते की अरे काही नाही, आजकाल मला झोपच नाही येत आणि हे आजचं नाही तर गेल्या कित्येक महिन्यापासून मला खरंच झोप नाही लागत आणि तुला फक्त आज मात्र ते जाणवलं. म्हणजे कसं, अरे तुला तर तुझ्या खोलीतून बाहेर पडायला सुद्धा थोडासा वेळ नसतो म्हणून तू माझ्याकडे लक्ष देत नाही. त्यावर आता अद्वैत म्हणतो की नाही आई तसे नाही, आणि आई तुला असं वाटतं का मी असं करेल का म्हणून. त्यावर आता सरोज म्हणते की नाही रे तसं नाही, मला तसं नाही म्हणायचं. अरे मी बोलले तुला म्हणून तू चुकीचा अर्थ काढू नकोस, परंतु तू तुझ्या कामामध्ये इतका बिझी असतो त्यामुळे तुझं माझ्याकडे अजिबात लक्ष नसतं. त्यावर आता अद्वैत उठतो. अद्वैत म्हणतो की आई एकीकडे तूच म्हणते की चुकीचा अर्थ काढू नको आणि दुसरीकडे मात्र तू असं का बोलते. मगाशी तर तो मी जेव्हा आत येत होतो तेव्हा तू म्हणाली की परकेपणा कसला, तू सुद्धा असं परत परत का बोलतेस. तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ कितीही कणकर असले तर शेवटी मी सुद्धा एक माणूसच आहे ना, आणि कुठल्याही बाईचं हे आयुष्य तिच्या नवऱ्याभोवती आणि तिच्या मुलांभोवती असतं आणि माझा नवरा आहे तर असून नसल्यासारखाच आहे, म्हणून माझ्यासाठी केवळ आहे फक्त तू आणि तू. त्यामुळे तर अद्वैत म्हणतो की आई हे बघ. सरोजचा हात हातामध्ये घेतो आणि आई मी आहे ना तुझ्या सोबत, तू कशाला असा विचार करतेस बरं. तेव्हा आता सरोज म्हणते की तू तर आहेस, अरे सतत त्यामुळे मला तुझी काळजी वाटत असते. गेल्या काही दिवस फक्त आणि फक्त माझ्या डोक्यात तोच विचार असतो, दुसरा कोणताही विचार माझ्या डोक्यामध्ये नाही येत. अरे तुला कळण्यासाठी फक्त खूप काही गोष्टी आहे, परंतु माझ्यासाठी फक्त आणि फक्त तूच आहेस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई मग मी तुला तेच म्हणतोस, तू माझी इतकी काळजी का करते. तेव्हा आता सरोज लगेच बाजूला जाते. तर अद्वैत विचारतो की आई मी तुला काय विचारलं. तर सरोज म्हणते की कारण तुझं भवितव्य मला बरोबर नाही वाटत, तुझ्या भवितव्याची मला काळजी वाटते रे, आणि आता मात्र झोप येण्यासाठी मला झोपेची गोळीच घ्यावी लागेल. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की आई अगं काय बोलतेस तू. आई मी समजू शकतो की तुला माझी काळजी वाटते, पण एवढी काळजी वाटण्याचं कारण काय बरं आई. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की अरे तू असं कसं म्हणू शकतो, मी सुद्धा तुझी आई आहे, जरा काही तुला झालं तरी मला सुद्धा ते खूपतं ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई तूच लहानपणापासून मला शिकवलं आपण मात्र कसं प्रॅक्टिकल वागायला हवं, कुठल्याही गोष्टीकडे अगदी तटस्थपणे कसं बघायचं. आता मात्र अचानक तुला असं काय झालं, इतक्या क्षणाला तुला माझी इतकी काळजी वाटायला का लागली बरं, नक्की त्याचं कारण काय आहे बरं. तर
सरोज म्हणते की कारण तू आहेस, फक्त आणि फक्त तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की आई तू बस बरं खाली. तेव्हा सरोजला आता खूप असं टेन्शन आलेलं असते आणि तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. म्हणून अद्वैत आपल्या हाताने धरून तिला बेडवर बसवतो आणि तिला जवळ घेत समजावत म्हणतो की आई काय झालं ग, तू कसला इतका विचार करते, सगळं काही अगदी छान सुरू आहे, माझ्यावर विश्वास ठेव बरं. तेव्हा आता सरोज म्हणते की हो ना, अरे तेच तर चुकतंय. आपल्याला असं वाटत असतं की सगळं काही छान चाललं म्हणून, पण तसं नसतं रे. आयुष्यामध्ये एकदा की वाईट असा अनुभव आला आणि त्याच गोष्टी मात्र पुन्हा पुन्हा होताना जर दिसल्या तर मात्र माझं मन घाबरतं. माझ्या बाबतीत सगळ्या काही गोष्टी अगदी चुकत गेल्या तरी सुद्धा मी त्या सर्व काही सहन केल्या, स्वतःच्या पायावर पुन्हा उभी राहिले. पण आता मात्र तुला काही झालं तर सहन करण्याची ताकद माझ्यात नाही उरलेली. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई पण नेमकं तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की जाऊन दे बस बरं. तेव्हा सरोज म्हणते की चांदेकरांकडे सगळं काही आहे परंतु संसार टिकण्याचं इतिहास आपल्याकडे आहे. मला असं नाही म्हणायचं अद्वैत की संसार टिकला आपल्याला सगळं काही मिळालं आणि संसार नाही टिकला की सगळं काही उद्ध्वस्त झालं. माझ्या बाबतीत सुद्धा तेच झाले आणि आपला जोडीदार मात्र कायम आपल्याला शोभेल असंच असायला हवा. तेव्हा आता सरोज मुद्दाम ही कलाच्या बाबतीत आता अद्वैतला तिला बोलायचं असतं परंतु डायरेक्ट तिला नाव घेऊन बोलता येत नाही. म्हणून ती अद्वैतला अनेक आडेवेडे घेऊन समजवण्याचा प्रयत्न करत असते. त्यांचे विचार, आपले विचार, राहणीमान, संस्कार या सगळ्यांचा मात्र एक असा मेळ असायला हवा, ते पण दोघांसाठी. आणि आजकाल कसं म्हणतात की दोघांसाठी सुद्धा एकमेकांशी अगदी कम्फर्टेबल असायला हवं. आणि नेमकं याच बाबतीत तुझे बाबा आणि मी विसंगत होतो आणि खूप काही प्रयत्न केला आम्ही संसार टिकवण्याचा परंतु ते आम्हाला नाही जमलं. त्यामुळे आम्ही दोघंही मिळून तुला एकत्रित कधीही नाही वाढू शकलो. तुला कायम असं आम्ही गृहीत धरत आलो. तुझं सुद्धा आयुष्य आम्ही पणाला लावलं आणि हे जे काही माझ्या बाबतीत घडलं ते सगळं काही मला तुझ्या बाबतीत नाही होऊन द्यायचं. परंतु आमचे जे काही म्हणजे विरुद्ध झालेलं लग्न आहे तर त्यात मात्र आमचं जे काही घर आहे तर ते कोलमडून पडलं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई मला समजतं की नक्की तुला काय म्हणायचं ते. तेव्हा आता सरोज म्हणते की असं कितीही झालं आमचं लग्न मनाविरुद्ध आणि आमचं एकमेकांशी पटत जरी नव्हतं तरी सुद्धा मी कधीही ते नाही बोलून दाखवलं. पण कदाचित आम्ही दोघांनी सुद्धा दुसऱ्याच कुणाबरोबर जर संसार केले असते तर कदाचित मात्र आम्ही खूप सुखी झाला असतो परंतु आम्ही दोघं मात्र एकमेकांसाठी कधीच नव्हतो. त्यावर आता अद्वैत हा सर्व विचार करून म्हणतो की आई पण हे सर्व तुम्हाला आज का सांगते, नक्की काय झालं हे नाही कळत. तेव्हा सरोज म्हणते की हे बघ, आज मी तुला जे काही सांगते ना त्याचं हे कारण म्हणजे तू सुद्धा पुढे जाऊन ह्याच रस्त्याने जाताना दिसतो. ज्या मुलीबरोबर तुझं लग्न झालेलं आहे ती मुलगी आणि तू दोघांमध्ये अगदी सगळ्या अर्थाने तुम्ही विसंगत आहात. दोघंही एकमेकांसाठी अगदी कम्फर्टेबल नाहीत आणि तुमच्या दोघांवरून मला रिलेशनशिप मध्ये एकही मुद्दा मला असं नाही दिसत की तुम्हाला दोघांना एकत्र बांधून ठेवेल म्हणून. लगेच सरोज आता अद्वैतला विचारते की तुमच्या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले का. तेव्हा आता अद्वैत नाही म्हणतो. तेव्हा सरोजला हसू येतं आणि मुद्दाम ती आता अद्वैतला कलाविरोधी भडकून देते आणि तुमच्यामध्ये प्रेम नाहीच कधी होऊ शकणार. केवळ तुम्ही आबांच्या शब्दाखातीर हे लग्न केलं आणि ते निभावण्याचा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न करतात. परंतु मला एक गोष्ट खरी सांग, तुला हे सगळं काही जमतं का, तुला हे नाही ना जमत, सांग ना. तेव्हा अद्वैत विचारात पडतो. त्यानंतर आता नैनाच्या कानावर हा सरोजचा आवाज पडतो. तेव्हा नैना म्हणते की इतक्या रात्री कोण बडबड करत असेल, नक्की सरोज मॅडम यांचा आवाज दिसतो. म्हणून ती लगेच चोरून ऐकण्यासाठी सरोजच्या रूमच्या बाहेर येते आणि चोरून ऐकत असते तर सरोज अद्वैतला म्हणत असते की हे बघ, तुम्हाला हे नाही झेपणार, त्यामुळे तुम्ही एकदा विचार करा. आणि त्यातून मात्र ती मुलगी तर गरीब आहे, या लोकांना कधीही इतकी मोठी श्रीमंती बघायची काही अशी सवय नसते, त्यामुळे त्यांना मात्र या गोष्टीची हावतर असतेच. आणि प्लीज तू असा गैरसमज करून घेऊ नको की मी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करते म्हणून. मला फक्त तुला अद्वैत अरे इतकंच सांगायचं आहे की त्यांनी कधीही श्रीमंती इतकी अनुभवलेली नसेल. आणि दुर्दैवाने मात्र आपल्या बाबतीत तसे काही नाही, कारण आपल्या बाबतीत मात्र घरामध्ये हा प्रश्न कधी नव्हता. आपण फक्त कायम याच गोष्टीचा विचार करत आलो की जे काही आपल्याकडे आहे आणि त्यात म्हणजे आपल्याला आणखीन कशी भर घालता येईल याचा. परंतु दुर्दैवाने मात्र त्या लोकांचं तसं नाही होत. गरीब लोक किती काही म्हटली तरी सुद्धा हपापलीच असतात आणि ती मुलगी सुद्धा मला त्याच लायकीची वाटते आणि ती आहेच त्या लायकीची. आणि तिच्या डोक्यात मध्ये फक्त तेच आहे की जे काही आहे आपल्याकडील ते कसं लुबाडता येईल म्हणून. आणि तुझ्याशी हे लग्न करून आलेली मुलगी सुद्धा त्यातीलच आहे आणि एव्हा ना तिचे पाऊल सुद्धा ही सरळ मार्गाची नाही, केव्हा सुद्धा ती आपल्या डोळ्यामध्ये धूळच फेकत असते. तेव्हा नैना मात्र आता कलाच्या विरुद्ध जे काही सरोज मॅडम बोलत आहे आणि अद्वैतचे कान भरत आहे ते मात्र ऐकून खूप अशी खुश होत असते. एवढं सांगून सुद्धा आता अद्वैत हा सरोजला उत्तर देतो की आई मला खरी तशी नाही वाटत. तेव्हा आता सरोज म्हणते की नाही अद्वैत ती तशीच आहे, तू तिच्यावर इतका विश्वास ठेवू नकोस. तेव्हा मात्र आता अद्वैतला विचारात पडतो आणि नैनाला मात्र खूप
असा आनंद होतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सरोज ही रडत म्हणते की माझ्या नवऱ्यानंतर फक्त माझा शेवटी जो काही हक्क आहे तो तुझ्यावर आहे. तूच माझा असा एक, माझ्या नवऱ्यानंतर माझा आरसा फक्त तूच आहे. आणि ती मुलगी मात्र आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. म्हणून सरोज आता रडत हे अद्वैतचे आणखीन कान भरत असते. आणि अद्वैत मी ते कसे सहन करू म्हणून सरोज आता खूप अशी रडते. तेव्हा अद्वैत आता आईला जवळ घेतो, तिला समजावतो की आई प्लीज रडू नकोस. तेव्हा मात्र अद्वैत याने खूप असा डिस्टर्ब होतो. तो विचार करत असतो की खरे बरोबरचं जे काही नातं आहे तर ते सांभाळताना मात्र माझी जी काही अगदी जन्मोजन्मीची नाती आहे ती माझी अगदी हक्काची नाती लांब जायला नको. तेव्हा मात्र आता नैनाने जे काही ऐकलेले असते ते सर्व ती राहुलला येऊन सांगते. तर राहुल हे सर्व ऐकून नैनाला म्हणत असतं की म्हणजे सरोज मामी हे सर्व काही सांगून अद्वैतचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. मग आपण सुद्धा जरा या गोष्टीला धक्का द्यायलाच हवा. त्यामुळे काही झालं तरी मात्र कला आणि अद्वैत या दोघांमध्ये फूट पाडायला हवी. तेव्हा नैना सुद्धा तोच विचार करत असते. आणि नंतर पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.